नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती मी आपल्या समोर आणली आहे. ती म्हणजे अशी आहे की नाशिक मधला जो काही भोंदू बाबा मानला गेला किंवा लिंग पिसाट असलेला अशोक खरात यानं जे काही कृत्य नाशिकमध्ये केलेलं आहे ते घृणास्पद आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट आहे. आणि या खरात फाईलमध्ये, याला नाशिकची खरात फाईल म्हटलं पाहिजे, जसं एफस्टीन फाईल देशामध्ये जगामध्ये चर्चेत आहे, त्याच्याही पुढची फाईल ही महाराष्ट्रातली खरात फाईल आहे. या खरात फाईलमध्ये या अशोक खरातनं भोंदूगिरीच्या नावाखाली, धार्मिकतेच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांच्या जीवनाशी, भावनांशी तो खेळलेला आहे. अनेक महिलांवर, अनेक मुलींवर त्यांनी अत्याचार केलेत. विशेष म्हणजे भीती दाखवून केलेत, वेगवेगळी लालच दाखवून केलेले आहेत. त्यामुळे अशोक खरात हा महाराष्ट्रभर चर्चेला आलेला आहे. तो अटक आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे अशोक खरातला मोठं कोणी केलं तर अशोक खरातला राजकारणी मंडळींनी, राजकारणी लोकांनी मोठं केलं. हा सरळ सरळ ठपका या ठिकाणी ठेवण्यात येतोय. कारण अशोक खरातकडे जे भाविक होते, भक्त होते ते वेगळे, परंतु मोठमोठे राजकारणी, वेगवेगळ्या पदावर असलेले राजकारणी हे अशोक खरातच्या संपर्कात होते. त्याच्या अनेक पूजाला ते उपस्थित राहत होते, वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत होते. एवढंच नाही तर आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुद्धा या अशोक खरातला ते बोलवत होते. अशोक खरात नेहमी ह्या राजकारणी लोकांच्या किंवा सत्तेमध्ये मंत्रिपदावर असलेले, उपमुख्यमंत्री असलेले, मोठ्या मोठ्या पदावर असलेली जी काही राजकारणी मंडळी आहेत, उद्योगपती आहेत, फिल्म जगत मधले आहेत, सेलिब्रिटी आहेत, या सगळ्यांच्या सोबत, सगळ्यांच्या संपर्कात अशोक खरात हा सातत्यानं राहत होता. तो त्या ठिकाणी प्रत्येकाला औषध उपचार म्हणून देत होता. त्या ठिकाणी ओशनो जल पाजत होता. आणि अंधश्रद्धेच्या आणि या भावनेच्या पोटी त्यांनी या महिलांवर अत्याचार सुद्धा केलेले आहेत. योनी शुद्ध करण्याच्या नावाखाली या भोंदू बाबा असलेल्या लिंग पिसाट अशोक खरातनं बलात्कार आणि अत्याचार सुद्धा केले. आणि हा प्रकार जेव्हा त्याच्याच ऑफिस बॉयनं जे सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी लावला होता त्याचे फुटेज बाहेर काढले आणि जगासमोर आणला, त्यानंतर खरी खळबळ राज्यामध्ये निर्माण झाली होती. परंतु हे राजकारणी जे आहेत, यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सातत्यानं अशोक खरातच्या संपर्कात होत्या. त्याच्या ट्रस्टीवर त्या सदस्य म्हणून होत्या. आणि विशेष म्हणजे या कालावधीमध्ये त्यांच्या आणि अशोक खरातचे नेहमी भेटी होत होत्या, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होत होत्या, एकमेकांशी ते संपर्कात सुद्धा होते. हे आता लपून राहिलेलं नाहीये. परंतु यासोबतच अनेक फोटो हे शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांच्या समोर आणले होते. अशोक खरातच्या सोबतच्या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत सुद्धा अशोक खरातचा फोटो होता. त्यामुळे फोटो कोणासोबतही असू शकतात. त्यामुळे फोटोत असणारे व्यक्ती त्याच्यासोबत दोषी आहेत असं म्हणता येणं योग्य नाही किंवा म्हणणं चुकीचं आहे. हा सुद्धा संदेश अनेकांनी दिला. आणि माझंही तेच मत आहे की एखाद्या आरोपीशी, गुन्हेगारासोबत एखाद्या व्यक्तीचे फोटो असणे म्हणजे तो त्या आरोपी सोबत सहभागी आहे असं म्हणता येणार नाही. परंतु सातत्यानं जर त्याचे फोटो येत असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जर तो भेटत असेल, एकमेकांशी सातत्यानं त्यांचे संवाद होत असतील, तर निश्चित या ठिकाणी काहीतरी पाणी मुरतंय. त्या ठिकाणी जे फोटो होते त्याच अशोक खरात सोबत सुनील तटकरेंचे फोटो होते, जयंत पाटलांचाही एक फोटो आपल्याला पाहायला मिळाला, रुपाली चाकणकरांचे तर अनेक होते. आणि विशेष म्हणजे दीपक केसरकर जे की माजी शिक्षण मंत्री आहेत, यांचे फोटो अशोक खरातच्या सोबत अनेक वेळा आहेत. त्यासोबतच नाशिक जिल्ह्याचे खासदारचे उमेदवार गोडसे, हेमंत गोडसे यांचे सुद्धा फोटो या अशोक खरातच्या सोबत आहेत. अनेक राजकारण्यांचे, आता नाव कुणा, चंद्रकांत पाटील यांचा सुद्धा फोटो आहे. हे सगळं सांगत असताना मला आवर्जून आपल्याला सांगायचंय की गुन्हे दाखल झालेले आहेत. एसआयटीची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे, तिचा तपासही त्या ठिकाणी सुरू आहे. आणि विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने असतील, तृप्ती देसाई असतील, त्याच्यानंतर सुषमा अंधारेताई असतील, ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे असतील, यांनी सुद्धा अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित केलेत. अनेक पुरावे त्या माध्यमांच्या समोर आणलेले आहेत. आणि विशेष म्हणजे यामध्ये नीलमताई गोरे यांचे आणि अशोक खरात यांचे सुद्धा संपर्क होता, त्यांच्याही भेटी झाल्या होत्या असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. म्हणजे विचार करा याची व्याप्ती किती मोठी असेल. जर मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमदार असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांचे जर फोटो अशोक खरातच्या सोबत येत असतील, तो त्यांच्या भेटीला जात असेल आणि हे जर प्रेक्षकांसमोर, भक्तांसमोर, माध्यमांच्या समोर जात असेल,
तर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती की अशोक खरात हा खरोखर कोणीतरी एक जागृत व्यक्ती आहे, ज्याच्या अंगामध्ये ईश्वर येतो आणि तो जे सांगतो ते कदाचित सत्य आहे. कारण तसं जर नसतं तर एवढ्या मोठ्या लोकांनी त्याच्यासोबत संपर्क कसा ठेवला असता. हा जो काही गंभीर प्रश्न आहे याच्याही पुढं आता एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे असा आहे की एसआयटी चौकशी करते, अनेक माहिती चव्हाट्यावर येते. कारण या अशोक खरातचे अनेक व्यवहार हे अनेक राजकीय मंडळींच्या सोबत होते. विशेष म्हणजे त्याच्या संपर्कात असलेली जी काही लोक आहेत त्यांचेही एकमेकांच्या सोबत अनेक कंपन्या आहेत. त्यामध्ये अनेक नावं सुषमाताई आंधारेंनी बाहेर काढलेले आहेत. परंतु आता अंजलीताई दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला एक व्हिडिओ व्हायरल केलेला, एक व्हिडिओ माध्यमांच्या समोर आणलेला आहे. आणि अंजलीताई दमानियांनी जी माहिती दिली अत्यंत धक्कादायक आहे, अत्यंत भयंकर असे गौप्यस्फोट त्यांनी केलेत. अंजलीताई दमानिया यांनी सांगितलंय की माझ्याकडे एका व्यक्तीनं काही मोबाईलचे सीडीआर मला पाठवले. तो व्यक्ती माझ्या परिचयाचा नाही, परंतु त्यानं मला कॉल रेकॉर्डिंग जे काही सीडीआर आहे म्हणजे जे जे कॉल झालेले त्याची रेकॉर्ड पाठवलेले आहेत. आणि या रेकॉर्डमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यांनी असं सांगितलंय की अशोक खरात आणि अशोक खरातला कोणी जे काही फोनवर एकमेकांना बोलत होते यांच्यामध्ये अनेक कॉल झालेले आहेत, शेकडो कॉल झालेले आहेत. मग हे शेकडो कॉल झालेले ते एकमेकांना नेमकं कोणी जादी फोन केले किंवा कोणाला अशोक खरातनी जास्त फोन केले या संदर्भातला सीडीआर हा रुपाली चाकणकरांकडे आलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की तृप्ती खरात, जे की अशोक खरातांच्या कुटुंबातले आहेत, तृप्ती खरात यांच्या अशोक खरातांसोबत सर्वाधिक फोटो आहेत, सर्वाधिक फोन आहेत, सर्वाधिक फोन कॉल आहेत, एकमेकांशी ते जास्तीत जास्त बोललेले आहेत. ठीक आहे, ते कुटुंबातले आहेत. परंतु नंबर 2 ला सगळ्यात जास्त कॉलवर जर बोलणं कुणाचं झालं असेल या अशोक खरात सोबत तर त्या आहेत महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या, ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या सुद्धा प्रदेशाध्यक्ष होत्या. दोन्ही पदावरून त्यांना पायउतार व्हावं लागलेले. परंतु रुपाली चाकणकर यांचे सर्वाधिक फोन हे अशोक खरातांच्या सोबत आहेत. त्यामध्ये 177 कॉल त्यांनी केलेले आहेत एकमेकांना. आणि या 177 कॉलमध्ये जवळपास 33,727 सेकंद म्हणजे 9 तासापेक्षा अधिक वेळ अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये फोनवरून ही चर्चा झालेली आहे, बोलणं झालेलं आहे. ही काही साधी गोष्ट नाहीये, हे साधं प्रकरण नाहीये. एवढं बोलणं या दोघांमध्ये का होत होतं? कारण रुपाली चाकणकरांनी सांगितलं की ते माझे गुरु होते, गुरुस्थानी होते. याच्यापेक्षा त्यांचं व्यक्तिगत जीवन मला काही माहित नाही किंवा त्यांच्याविषयी मला अधिक माहित नाही. जर असं असेल तर मग 177 कॉल आणि 33,727 सेकंद म्हणजे 9 तासापेक्षा अधिक कालावधी रुपाली चाकणकर अशोक खरातला काय बोलत होत्या फोनवर याची चौकशी झाली पाहिजे, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेली आहे. 3ऱ्या नंबरला जे कॉल झाले होते ते याच रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर हिचे सुद्धा जवळपास 236 कॉल हे अशोक खरातच्या सोबत झालेले आहेत. आता प्रतिभा चाकणकर कोण आपल्याला माहिती आहे, 2-3 दिवसापासून आपण ते पाहतोय की त्यांचे आणि अशोक खरात यांच्यासोबत प्रॉपर्टीच्या संदर्भात त्यांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये जमा झालेले आहेत. त्यामध्ये त्या वादग्रस्त ठरत आहेत. आणि त्याच रुपाली चाकणकर यांच्या बहिणी ज्यांच्या अशोक खरातसोबत 236 कॉल झालेले आहेत. विशेष म्हणजे यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 3ऱ्या नंबरला जे कॉल झालेत हे कॉल झालेले दीपक लोंढे यांचे. कोण आहे दीपक लोंढे? दीपक लोंढेंचे अशोक खरात सोबत जे कॉल झालेले ते जवळपास 189 कॉल आहेत. आणि 189 कॉल हे 30,579 सेकंद म्हणजे इतका कालावधी दीपक लोंढे आणि अशोक खरात एकमेकांशी बोलले. दीपक लोंढे कोण आहे? तर माजी मंत्री, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अत्यंत निकटवर्ती येते आहेत. ते नेहमी त्यांच्या सोबत असतात, संपर्कात असतात. तेच दीपक लोंढे अशोक खरातांच्या संपर्कात का होते? इतका वेळ ते का बोलत होते? असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. 3री गंभीर जी काही घटना याच्यामध्ये गंभीर बाब समोर आली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष म्हणजेच एकनाथराव शिंदे यांचे अशोक खरातच्या सोबत जवळपास 17 कॉल आहेत. या 17 कॉलमध्ये 10 कॉल हे इनकमिंग आहेत तर 7 कॉल हे आउटगोईंग आहेत. म्हणजे 10 कॉल हे एकनाथराव शिंदे यांनी लावलेले आहेत आणि 7 कॉल हे खरात यांनी एकनाथ शिंदेंना लावलेले असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि याच्यामध्ये जवळपास सगळ्यात जास्त मोठा कॉल हा 21 मिनिटांचा आहे. म्हणजे एकनाथ शिंदे
आणि अशोक खरात या दोघांचं बोलणं सर्वाधिक 21 मिनिट झालं होतं. आता हे का झालं होतं, या दोघांमध्ये एवढी काय चर्चा घडली, 17 कॉल एकमेकांना का करण्याची गरज का पडली, यांच्यात काय नेमकं घडत होतं, याच्यावरती सुद्धा अंजली दमाने यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अशोक खरात यानं किती नुकसान केलंय, किती अपमानास्पद घटना केल्या आहेत, कित्येक महिला आणि कित्येक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय, त्याच्याशी हे लोक काय बोलत होते. पुढचा विषय, याच्यामध्ये आणखी एक पुढचं नाव आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले आणि माजी मंत्री राहिलेले चंद्रकांत दादा पाटील यांचे जवळपास 8 कॉल आहेत. 8 कॉल हे अशोक खरात यांच्यासोबत एकमेकांसोबत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जे की सध्याही वादात सापडले आहेत ते म्हणजे सुनील तटकरे यांचे सुद्धा 8 कॉल हे अशोक खरात सोबत झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते आशिष शेलार यांचाही 1 कॉल अशोक खरात यांच्यासोबत झालेला आहे. मी हे आपल्याला आवर्जून सांगतोय. अंजलीताई दमाने यांनी केलेला हा दावा आहे, त्यांनी केलेले हे आरोप आहेत. आता हे आरोप आहेत की दावा आहे, तो सीडीआर कोणी पाठवला हा महत्वाचा मुद्दा आहे. विशेष म्हणजे हे नॉर्मल कॉल आहेत, याच्या व्यतिरिक्त नेट कॉल असतील किंवा व्हॉट्सअप कॉल असतील, ते यांच्यामध्ये किती झाले असतील याची गिनती नाहीये, याचं मोजमाप झालेलं नाहीये. हे नॉर्मल कॉल जर होत असतील तर याचा अर्थ असा आहे की यांचे नेट कॉल किंवा व्हॉट्सअप कॉल हे अनेक झालेले असू शकतात, व्हिडिओ कॉलही कदाचित झालेले असू शकतात. याचीही चौकशी आणि तपासणी होणं गरजेचं आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की हा अशोक खरात जो आहे याला केवळ महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातून किंवा देशातून भारतातून कॉल आलेले नाहीये, ते तर आलेच, पण याही पुढे जाऊन अंजली दमाने यांचं म्हणणं आहे की अशोक खरातला कतारमधून फोन आले, ऑस्ट्रेलियामधून फोन आले, युई मधून फोन आले, US मधून फोन आलेले, त्यानंतर ओमान मधून सुद्धा फोन आले, आणि क्रिसमस आयलँड जे की ऑस्ट्रेलियामध्ये आहे इथून सुद्धा अशोक खरातला फोन आले. म्हणजे परदेशातून सुद्धा अशोक खरातला फोन येत होते. नेमके हे लोक कोण संपर्कात होते? प्रश्न अत्यंत गंभीर आहे की हे राज्यकर्ते आहेत. आता याच्यामध्ये सीडीआर किती मोठा दिला असेल अंजली दमाने यांना संबंधितांनी हे आपल्याला माहित नाही, परंतु त्यांनी सिलेक्टिव्ह जे काही नावं आणि कॉल इथं सांगितलेले हे सिलेक्टिव्ह आहेत. हे त्या ठिकाणचे निवडून किंवा गंभीर स्वरूपाचे वाटले म्हणून कदाचित अंजलीताईंनी एवढीच नावं जाहीर केली असतील. ही माहिती त्यांनी तपास अधिकारी असतील, SIT असेल यांना दिलेत असं त्यांनी सांगितलंय, आणि यावरती जर त्यांनी कारवाई झाली नाही किंवा कारवाई होत असेल तरी सुद्धा जनसामान्यांसमोर ही माहिती आली पाहिजे, म्हणून आपण ही माहिती देतो असं अंजलीताई दमाने यांनी सांगितलंय. मित्रांनो, प्रश्न असा आहे की एवढे राज्यकर्ते, एवढ्या भोंदू बाबा, अंधश्रद्धे निर्मूलनाचा कायदा महाराष्ट्र सरकारनं केला असताना सुद्धा संपर्कात कसे राहतात, एवढे कॉल कसे करतात, एकमेकांशी बोलतात कसे, आणि एवढी सगळी घटना घडत असताना यांना साधं माहीत होत नाही. यामध्ये अनेक अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना याची जाणीव का झाली नसेल हा या ठिकाणचा गंभीर प्रश्न आहे. पण अंजलीताई दमाने यांनी जो काही माहिती दिलेली आहे ही सत्य आहे किंवा असत्य आहे याची चौकशी झाली पाहिजे, ही जनसामान्यांच्या समोर आली पाहिजे, कारण याच्यामध्ये चुकीची बदनामी सुद्धा कोणाची होता कामा नये या मताचे DS न्यूज आहे. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की अंजलीताई दमाने यांना हा सीडीआर दिला कोणी, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यापर्यंत हा सीडीआर का पोहोचवला गेलाय, विशेष म्हणजे ज्याने पोहोचवला गेलाय त्याच्याकडे हा सीडीआर कुठून आला याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. जर हे त्या सीडीआर पैकी सिलेक्टिव्ह नावं आणि कॉल असतील तर इतर नावं आणि इतर कॉल नेमके कुणाचे आहेत, म्हणजे आणखी कोणी राज्यकर्ते याच्यामध्ये आहेत का, सत्ताधारी आहेत का, राजकारणातली मंडळी कोणी आहे का, मोठी व्यक्ती कोणी आहे का, यांची सुद्धा नावं जनतेच्या समोर आली पाहिजेत. आणि हा सीडीआर अंजलीताई दमाने यांना पाठवणारा कोण आहे हा सुद्धा माध्यमांसमोर आला पाहिजे, कारण याच्यामध्ये जर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणी कोणाला आपल्या राजकीय हेतूसाठी जर टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा समाजाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं चुकीचं होईल. त्यामुळं दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजेत. अंजलीताई दमाने यांना सीडीआर जो पाठवलाय त्यातून त्यांनी जे आरोप केलेत याची चौकशी व्हायला पाहिजे, आणि याच्यामध्ये जे कॉल सीडीआर मध्ये आलेले आहेत ते सुद्धा काय बोलणं झालंय हे तपासून याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली पाहिजे. परंतु दुसरा भाग, सीडीआर पाठवणाऱ्याचा उद्देश काय आणि त्याला सीडीआर पाठवायला कोणी सांगितलं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्याही पुढे जाऊन या सीडीआरच्या मध्ये जी नावं आणि कॉल आली याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाची नावं आहेत का आणि त्यांनी सुद्धा किती कॉल केलेत हे सुद्धा जनतेच्या समोर आलं पाहिजे, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातले सत्ताधारी असतील, विरोधक असतील, राज्यकर्ते असतील, राजकारणी असतील, ज्यांच्याकडे लोक आदर्शतेनं पाहतात, जे धर्मगुरू म्हणून फिरतायत,
धर्माच्या नावाखाली धर्माचा बुरखा पांघरून या ठिकाणी समाजाला लुटण्याचं काम करतायत. आर्थिक तर लूट होतेच, परंतु आता आबरू लूट सुद्धा जर होत असेल आणि तरी सुद्धा आपण डोळे बंद करून याच्याकडे फक्त पाहतच असू, डोकं बंद करून आपण अंधभक्ताप्रमाणे त्याची पाठराखणच करणार असू, तर हा महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं आणि या भविष्यात हा महाराष्ट्र नेमका जाईल कुठं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, मला जी माहिती योग्य वाटली मी तुम्हाला दिली आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.